नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर यूट्यूबर असाल, यूट्यूब क्रिएटर असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे। आणि तुम्ही यूट्यूब बघत जरी असाल तरी सुद्धा तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे। हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। यूट्यूबने नुकतीच मोठी घोषणा केली आहे। भारतात 850 कोटीची गुंतवणूक करणार आहे। भारतीय क्रिएटर्सनी किती रुपये आतापर्यंत कमावले यूट्यूबच्या सीईओनी थेट माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर या गुंतवणुकीचा यूट्यूबर्सना काय फायदा होणार ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। मुंबईमध्ये वर्ल्ड जिओ सेंटरमध्ये पहिली जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन विभेद शिखर परिषद सुरू आहे। या परिषदेमध्ये यूट्यूब इंडियाचे सीईओ नील मोहन सहभागी झाले होते। भारत हा क्रिएटरचा बालेकिल्ला असल्याचं ते म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूट्यूब चॅनलला 25 मिलियन सबस्क्रायबर आहेत। जगभरातील देशाच्या प्रमुखांमध्ये सर्वाधिक सबस्क्रायबर नरेंद्र मोदी यांचे असल्याचे नील मोहन म्हणाले। भारतात 100 मिलियन चॅनल्सवरून गेल्या वर्षभरामध्ये व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत। 15,000 चॅनलचे सबस्क्रायबर 10 लाखापेक्षा अधिक आहेत। यूट्यूबने गेल्या 3 वर्षात भारतातील क्रिएटर्सला माध्यमांच्या कंपन्यांना 21,000 कोटी रुपये दिले आहेत। 23 एप्रिलला यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केलेल्या 20 वर्ष पूर्ण झाले आहेत असं नील मोहन यांनी सांगितलेलं आहे। यूट्यूब चॅनलचे सीईओ नील मोहन यांनी भारतात येत्या 2 वर्षात कंटेंट क्रिएशन अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी 850 कोटीची गुंतवणूक करणार आहे। नील मोहन म्हणाले की भारत हा क्रिएटर्स नेशन म्हणून पुढे आलेला देश आहे। ते पुढे म्हणाले, भारतात बनल्या गेलेल्या कंटेंटचा भारताबाहेरील वॉच टाइम 45 अब्ज तास इतका होता। यूट्यूब कोणत्याही ठिकाणच्या क्रिएटरला कोणत्याही ठिकाणच्या दर्शकाशी जोडते। यामुळे सांस्कृतिक आदान प्रदानाचं महत्त्वाचं साधन बनले आहे। भारत फक्त जगभरात सिनेमा किंवा संगीत निर्मात्यामध्ये पुढे नाही तर वेगानं क्रिएटर नेशन बनत आहे। यूट्यूब क्रिएटर्सला यशस्वी उद्योजक बनण्यात आणि जगभरात त्याचे चाहते निर्माण करण्याची संधी दिली आहे। जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन म्हणजेच विभेद शिखर परिषदेचं आयोजन मुंबईत करण्यात आलं आहे। ही परिषद 4 दिवस चालणार आहे। याची टॅगलाईन म्हणजे कनेक्टिंग क्रिएटर्स कंट्रीज आहे। जगभरातील क्रिएटर्स, स्टार्टअप्स, इंडस्ट्रियल लीडर्स आणि पॉलिसी मेकर्स एकाच ठिकाणी येणार आहेत। याद्वारे भारताला मीडिया, मनोरंजन आणि डिजिटल इनोव्हेशनचं जागतिक हब बनवणे हा याचा उद्देश आहे।